सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रीगणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज भगवान श्री रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। आता ती सुरसा नावाची जी नागांची माता होती तिला तोंड देऊन तिला नमस्कार करून तिचं खरं स्वरूप ओळखून तिचा आशीर्वाद घेऊन हनुमान श्रीरामांच्या मोहिमेवर आता पुढे निघालेला आहे। आणि खरं सांगायचं तर या सगळ्या अडचणींना पार करून कधी एका क्षणात श्रीरामांच्या समोर सीतेला उभं करतो इतकं त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालेलं आहे। पण तरी काय झालं, मन असं वेगाने धावतंय नुसतं की कधी एकदा सीतेला जाऊन शोधतो। अत्यंत कठीण परिस्थिती आहे ही, अत्यंत कठीण प्रश्न आहे, पण तरीसुद्धा तो मला सोडवायचा आहे। दुसरं काहीही त्याला सुचत नव्हतं आणि तरीसुद्धा अनेक अडचणी येत होत्या। तर समुद्रातनं तो असाच पुढे जायला लागल्यावर मन मात्र वेगाने धावतंय आणि शरीर मात्र त्याचं थांबतंय असं त्याला जाणवलं। असं त्याला जाणवायला लागलं, त्याला काही कळेना, तो आता पुढे जाऊच शकत नव्हता। समुद्रावरून झेप घेऊन तो जे निघाला, आता त्या सुरसाला भेटल्यानंतर तो पुढे जाऊ शकत नव्हता। आता सुरसाचा सुद्धा आपण आशीर्वाद घेतलेला आहे। आता काय झालं, नुसताच तो हवेत तरंगतोय, त्याच्या लक्षात आलं आपण पुढे जात नाही आहोत। त्याला खूप विचित्र वाटत होतं। त्याला असं वाटत होतं आपल्याला कोणीतरी पकडलंय आणि आपण पुढे जाऊ शकत नाहीये, पण त्याला दिसत नव्हतं, काहीच दिसत नव्हतं।
आणि आता थांबला होता तो, म्हणजे त्याला पकडल्यासारखं वाटलं, पण काही क्षणात इतका तो उंचून त्यांनी उड्डाण केलेलं आहे. समुद्र कुठल्या कुठे आहे आणि तो कुठल्या कुठून उंचून जातोय, पण हळूहळू तो निम्म्यापर्यंत खाली खेचला गेलेला आहे हे त्याच्या मात्र लक्षात आलं आता. आणि म्हणजे त्याला कोणतरी खाली ओढतंय असं त्याला वाटलं. खाली बघितलं तर इतकं खोल, म्हणजे आपण मगाचपासून खूप खाली आलो आहे हे त्याच्या लक्षात आलं. खूप खाली झेप घेतलेली आहे. आता या आपल्या हालचाली कोण नियंत्रित करतं हे कळलं तर पाहिजे ना. म्हणजे स्वतःची शक्ती आपण वापरू, त्याला काही कळेना, कल्पनाच करवेना त्याला. अतिशय हतबल झाला तो की आता काय करायचं. म्हणजे आपण निघालो इतक्या चांगल्या कामासाठी, इथेच आपण अडकून पडलो तर काय उपयोग आहे. कुणाचीच इच्छा पूर्ण होणार नाही आहे. इकडे तिकडे बघायला लागला तो की हे होण्याचं कारण काय आहे, त्याला कळेना. हां, काहीतरी उपाय करावा, काहीतरी दिसलं तर पाहिजे. हां, नंतर त्यांनी खाली वाकून पाहिलं. समुद्र अगदी थोडासाच आपल्या खाली आहे आणि त्या समुद्रामध्ये त्याची सावली पडलेली आहे. त्या सावलीला कोणीतरी पकडतंय. त्या सावलीला धरण्यासाठी एक मोठा हात आहे तिथे, असं त्याच्या लक्षात आलं. आणि प्रचंड मोठा हात त्याला दिसला आणि तो हात त्याच्या सावलीला धरून त्याला खाली खेचत होता. आणि कुठली तरी हे वाईट शक्ती आहे, मायावी शक्ती आहे हे त्याच्या लक्षात आलं. सावलीवर कब्जा करणारी ही शक्ती आहे असं त्याला जाणवलं. आणि मग त्याला म्हणजे ही माहिती होती. कारण काय माहिती का, सुग्रीवाने त्याला हे निघताना सगळं सांगितलं होतं, असं असं आहे म्हणून या समुद्रामध्ये. पण त्याला अनुभव मात्र पहिल्यांदाच येत होता. तो समुद्राकडे ओढला जातोय आणि आता असं होणार आहे की समुद्राचं पाणी जर त्याच्या अंगाला लागलं, पायाला लागलं, तर तो गेलाच म्हणून समजा, समुद्रात खेचला गेलाच. कारण त्याचं प्रत्यक्ष शरीर त्या राक्षसिणीच्या हातात पडणार आहे. आता काय झालं, त्या शक्तीच्या हातात त्याचं शरीर पडलं की संपलंच. आत्तापर्यंत ती शक्ती त्याला त्याच्या सावलीला ती खेचते हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काय केलं असेल. त्याच्याजवळ काही आता फार वेळ राहिलेला नाही आहे. काय झालं, समुद्र अतिशय जवळ होता, तो असा विचार करत होता. त्याच्यातच काय झालं, समुद्राचं पाणी असं दुभंगलं गेलं. एकदम खळखळणाऱ्या ज्या लाटा आहेत त्या शांत झाल्या आणि दोन बाजूला असं मध्ये रस्ता तयार झाला आणि त्यातून एक मोठी राक्षसीण, एवढा मोठा जबडा तिने उघडलाय की आता 2 मिनिटात मारुती तिच्या तोंडात. तिचं नाव आहे सिंहिका. सिंहिका मी आहे अशी त्या राक्षसिणीने गर्जना केली. हनुमंतानी हे नाव ऐकलं आणि लगेच ओळखलं. कारण सुग्रीवानी त्याला कल्पना दिली होती की लंकेच्या मार्गावरती सिंहिका नावाची राक्षसीण ही रावणाने ठेवलेली आहे. त्याने तिला काहीही खाऊ घातलेलं नाही आहे, तिला उपाशी ठेवलं आहे. म्हणजे लंकेच्या मार्गावर जेव्हा जो कोणी येईल त्याला ती राक्षसीण खाऊन टाकेल आणि कधीही कोणीही लंकेत शिरू शकणार नाही. हे सगळं सुग्रीवाने त्याला हे सगळं आधी सांगून पाठवलेलं आहे. मग हनुमानाला तिने एवढा मोठा जबडा उघडल्यावर तिच्या तोंडात एवढे अणकुचीदार भयानक दात होते हे सगळं दिसलं. त्यांनी काय केलं, एका क्षणात त्यांनी माशी एवढा आकार घेतला. तिला कळे ना हा गेला कुठे, ती शोधत राहिली. नुसती मोठी शरीराचा जबडा उघडून उपयोग काय, तिच्या डोळ्यांना दिसेच ना तो. त्याने मुखात प्रवेश केला. तिच्या मुखात माशी एवढा आकार घेऊन त्यांनी प्रवेश केला. पण त्यांनी काय केलं, त्याचे हात मोठे केले. एका हाताने अणकुचीदार नख्यांनी जबडा धरून ठेवला करकचून
आणि तो जबडा ती बंदच करू शकणार नाही. आणि दुसऱ्या हाताच्या अणकुजीदार नख्यांनी तो सबंध तिचा जबडा त्यांनी फाडून टाकला. तिला इतकं असह्य वेदना झाल्या. सगळा जबडा त्यांनी फाडून टाकला. आणि नंतर असंच केलं त्यांनी, माशी एवढा आकार करून आत गेला आणि आतमध्ये फक्त हात मोठे करायचे आणि नख्यांनी सगळं तिचं शरीर फाडून टाकलं. थोड्या वेळात त्यांनी काय केलं, तिला काय झालं, म्हणजे राक्षसांना काय असतं की तसा विवेक नसतो. थोड्या वेळात तिने असा विचार केला, जाऊ दे काहीही करू दे. तिला खरं म्हणजे सहन होत नव्हतं ते जबडा वगैरे फाडलेलं. ते सहन करून सुद्धा तिने असा विचार केला की काही नाही हरकत, असू दे, पण आत्ता शिरलाय ना माझ्या, ज्या अर्थी जबडा फाडला त्या अर्थी तो आत शिरलेला आहे. मला उत्तम असं भक्ष्य मिळालं, कितीतरी वर्ष मला काही मिळालेलं नव्हतं, अजाणतेपणी तो आत गेलाय ते बरं झालं. आणि असं करत करत आतमध्ये तिची जी अन्न नलिका आहे तिथं सगळं त्यांनी त्याच्या नख्यांनी, फक्त हात त्याचे मोठे करायचे आणि 10 बोटांच्या 10 नख्यांनी सगळा तो शरीराचा भाग फाडून टाकायचा. आणि मग ते सगळं काम झाल्यानंतर तिचं पोट फाडलं आणि त्या पोटातून तो बाहेर निघून पण गेला. आणि ती विव्हळत 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 ती पडली आणि थोड्याच वेळात समुद्राचं पाणी लाल लाल झालं. जबरदस्त मोठा आवाज झाला आणि सिंहिका आता मरण पावलेली आहे. हे सगळे अडचण पार केली. या अडचणीवर त्यांनी मात केली आणि आता पुढे तो मार्गस्थ झालेला आहे. आता लंका अगदी काही क्षणात लंका येणारच आहे. तरी सुद्धा म्हणजे त्याच्या मनात वादळ चाललं होतं की लंका जरी आली तरी सीतामाईपर्यंत पोहोचायला किती वेळ लागणार आणि काय काय अडचणी येणार. पण तरीसुद्धा मनात एक जिद्द होती की आपण काही झालं तरी सगळं सोडवत आपण सीतामाईपर्यंत पोहोचायचंच. आता तो आलेला आहे बरं का, दक्षिण किनाऱ्यावर तो पोहोचलेला आहे आणि आकाशातून त्याला अतिशय सुंदर अशी लंका दिसली. खूपच सुंदर, समुद्र किनाऱ्याने वेढलेला भाग आहे तो, हिरवीगार जंगलच सारी बाजूला, इतकं सुंदर निसर्ग आहे की काही विचारू नका. असं स्वर्गीय अशी लंका आहे खरं म्हणजे ती. आणि तिथे तो राक्षस राहत होता. इतकी सुंदरता म्हणजे हनुमान थोड्या वेळ तर त्याला भुरळच पडली की आपण कुठे आलोय, स्वर्गात आलोय का काय. सगळं विसरून गेला, आनंद झाला त्याला. आणि किनाऱ्यापलीकडचे जे डोंगर आहेत त्या डोंगरांवर जंगल होतं पसरलेलं आणि तिथे एक मोठी अशी सोनेरी भिंत. आता हनुमानाला कळलं लंका सोनेरी आहे. ही भिंत हीच लंकेची काय आहे, सीमा आहे, सीमारेषा. म्हणजे ही भिंत हीच लंकेचं कंपाऊंड आहे. संरक्षणासाठी एवढी उंचच्या उंच 7-7 मजली अशी ती भिंत उभारलेली होती. पर्वत शिखरांवर तो उतरलाय आता आणि तिथून तो सगळी ही वाट बघतोय. आता अंधार पडण्याची तो वाट पाहतोय, पुढे जायचंय त्याला. मग अंधार पडला की लंकेत प्रवेश करण्याची योजना आता त्याने आखलेली आहे. मग तो काय केला, त्यांनी सुवर्णनगरीच्या द्वाराकडे बघितलं. आता इथून आत प्रवेश करणं सगळ्यात एक महत्त्वाचं काम आहे. त्यांनी मांजरीचं रूप घेतलं आणि चोर पावलांनी तो त्या महाद्वारावरून आत गेलेला आहे. एक साधं म्याव सुद्धा त्यांनी केलं नाही, काहीही केलं नाही, चुपचाप तो गेलेला आहे. मांजर म्याव का करते, कारण ती खरी मांजर असते. त्यांनी हे रूप घेतलेलं आहे आणि मुद्दाम तो शांतपणे आत गेलेला आहे. सगळ्या सभोवतालच्या पहारेकऱ्यांचा अंदाज घेत सुवर्णद्वार त्यांनी ओलांडलं आणि त्या द्वारातून तो आता आत शिरलेला आहे बरं का. त्या
महाद्वाराच्या गजांमधून जाऊ शकेल एवढंच छोटंसं मांजरीचं रूप घेतलं. आणि नंतर ती सुवर्ण नगरी जी आहे तिथे तो आत शिरला. कडेकोट बंदोबस्त, कडेकोट बंदोबस्त. आता पुढे पुढे मांजर जाऊ लागली बरं का. तेवढ्यात जमिनीवर एक भाता खुपसला कोणीतरी आणि त्याला अडवलं, कोण आहेस तू? मांजराला काही हे अपेक्षित नव्हतं. आता आपण इतक्या सुसह्यपणे आत आलेलो आहे म्हणजे काही कोणाला कळणार नाही. हे राक्षस म्हणजे कमी बुद्धीचेच असतात. प्रवेशद्वारातून आत शिरला आणि असं काही होईल ही अपेक्षाच नाही. त्यांनी वर बघितलं तर त्याच्याकडे वरून आकाशातून नुसतेच लालबुंद डोळे. बस हे असंच असतं विचित्र स्वरूप यांचं. आणि मग आता त्याला समजलं की ही काहीतरी राक्षसी पण दैवी, म्हणजे राक्षसी रूप पण दैवी काहीतरी शक्ती आहे. आता आपल्याला जर या शक्तीने ओळखलेलं आहे तर आता अर्थ नाही मांजराचं रूप ठेवण्यात. त्यांनी स्वतःचं भव्य दिव्य रूप घेतलं, वानराचं रूप घेतलं आणि वानर राजपुत्राचं रूप धारण केलं. आता त्या राक्षसिणीला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, मी लंकेची देवता आहे. माझ्या आणि रावणाच्या परवानगीशिवाय या लंकेत कुणीही प्रवेश करू शकत नाही. तू आला आहेस तर आता तुला भोगावं लागेल. तिने का आलास तू आत? कोणाची परवानगी घेऊन आत आलास असं तिने सांगितलं. शिवाय रूप पालटून आत आलास. आणि म्हणून तिने हलकच त्याच्या गालात मारलं. त्याला असं कोणीही मारलेलं नव्हतं. इतकं शक्तिशाली हनुमान. त्याला अनावर राग आला. एकतर काय आहे तो पुरुषार्थ त्याचा जागा झाला. त्यांनी उजवी मूठ आवळली आणि जोरदार तिला ठोसा मारला, बुक्का मारला. तिला खूप वेदना झाल्या आणि ती अशी क्षणार्धात कोसळली, निस्तब्ध पडली, शांतपणे पडली. तिला तो ठोसा काही सहन झाला नाही. मग ती उठली थोड्या वेळाने. तिच्या डोळ्यात अश्रू होते. हनुमानाला आश्चर्यच वाटलं, हे काय आहे? काही वेळापूर्वी एवढी क्रूर राक्षसीण आता ही अशी काय झाली? हतबल, असहाय्य कशी काय झाली? तर हात जोडून ती गुडघे टेकून हनुमानापुढे उभी होती. ती म्हणाली, खूप पूर्वी मला ब्रह्मदेवानी सांगितलेलं आहे, जेव्हा एक वानर येऊन तुला ठोसा मारेल त्या दिवशी लंकेच्या राज्याचं पतन सुरू होईल. आता मला कळून चुकलं की लवकरच रावण आता काय होणार आहे, त्याचा नाश होणार आहे, तो इतिहास जमा होणार आहे. आणि तुझ्या मोहिमेत यशस्वी होण्याचा मी तुला आशीर्वाद देते. नाहीतरी तेच होणार आहे. तर माझ्या आशीर्वादाने तू जा ना पुढे आणि प्रभू रामांचा विजय होणार आहे. आणि म्हणजे हनुमानाच्या प्रहाराने संहार खूप झालेले आहेत आजपर्यंत. अनेक त्यांनी पराक्रम केलेले आहेत, संहार झालेले आहेत. वनामध्ये राहत असल्यामुळे कधी राक्षसांचे संहार, कधी काय, अनेक गोष्टींना त्यांनी तोंड दिली आहेत. वानरांचं युद्ध वगैरे. त्याच्यापुढे तसा कोणी टिकलेला नाही. परंतु आपल्या शत्रूला ठोसा मारून त्या शत्रूचं रूपांतर मित्रत्वात व्हावं आणि आपल्याला आशीर्वाद मिळावा, केवढी मोठी आश्चर्याची गोष्ट. तो विचारच करत राहिला आणि त्याला आनंदही वाटला. त्याला वाटलं काय माहिती का, म्हणजे त्याच्या डोक्यात आता अनेक विचार चालू झाले. अशाच पद्धतीने आतमध्ये जाऊन या राक्षसांना ठोसे दिले तर त्याचे परिणाम बहुतेक चांगले होतील असे त्याच्या मनात विचार यायला लागले. तर त्याच्या एका ठोशात दार उघडलं गेलं आता. त्याला असं वाटायला लागलं, सगळीकडे माझं भाग्य असंच उजळायला पाहिजे. कशासाठी हे भाग्य उजळावं? तर केवळ सीतामाईला श्रीराम प्रभूंसमोर उभं करता येईल मला. आणि त्या दोघांना जो आनंद होईल तोच माझा परमानंद आहे. मग आता तो लंकेत शिरलेला आहे. आता लंका देवी
नष्ट झालेली आहे आणि लंका देवीनीच आता पुढे जायला त्याला आशीर्वाद दिलेला आहे. आता कोणतीही तशी अडचण राहिली नाही, पण याला पराक्रम करावेच लागणार आहे. नुसती शक्ती नाही, युक्ती आवश्यकच असते. आता लंकेत फेरफटका मारायला लागला. हां, स्वर्गात फेरफटका मारावा इतकं सुंदर, कोपरान कोपरा अतिशय सुबकाव, काय सांगायचं. सोन्याच्या विटांनी चमकणारे, हिरे जवाहरांनी सजलेले सुंदर सुंदर अशा जागा होत्या. आणि अत्यंत सुंदर, म्हणजे बगीचे वगैरे होते ना, लांबच लांब बगीचे, फळं फुलं, आणि उद्यानांमध्ये संगीत, मधुर संगीत वाजत होतं. म्हणजे त्या उद्यानांमध्ये फळा फुलांनी बहरलेलं, पक्ष्यांनी बहरलेलं, पण ते संगीत सुंदर ऐकत तिथून फेरफटका. माणसाच्या नशिबाला ते नव्हतंच, केवळ राक्षसांच्या नशिबाला होतं. पण हनुमंताला फार मौज वाटली ह्याच्यामध्ये. सगळ्यात सुंदर, अतिशय सुंदर म्हणजे सोन्यात कोरलेला रावणाचा राजवाडा. म्हणजे अक्षरशः संपूर्ण स्वर्ग पाहिला तरी तो फिक्का पडेल, इतका सुंदर. आता लंकेत आल्यानंतर मात्र हनुमानाने पुन्हा छोटंसं रूप घेतलेलं आहे. हां, आणि तो अतिशय सावधपणे सगळ्या वाड्यांमध्ये फिरतोय. पहिल्यांदा तो रावणाच्या राजवाड्यात गेला. हां, पहिल्यांदा तो रावणाच्या राजवाड्यात गेला. नंतर तिथे त्यांनी बघितलं. आता त्याला काय दिसलं, सगळ्या वेगवेगळ्या कक्षांमधनं तो फिरतोय बरं का. शयन कक्षांमध्ये जातोय, त्याला सगळ्या स्त्रिया झोपलेल्या दिसल्या. एका मोठ्या पलंगावर रावण झोपलेला, इतकं सुंदर रूप, इतका बुद्धिमान दिसत होता, अतिशय देखणा. आणि म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरच वाटत होतं की निर्णायक क्षमता याची उत्तम आहे. काय ते वैभव सगळं त्यांनी उभं केलं होतं आणि अशा वैभवात तो राहत होता. परंतु एकच अंगात दुर्गुण, आणि म्हणून सगळ्याचा नाश होणार होता. याची मात्र हनुमानाला अतिशय कीव आली की माणसाच्या अंगी एवढ्या कला, एवढे गुण, पण एका वाईट गुणामुळे एवढा मोठा आयुष्याचा नाश, एवढं लंकेचं सगळं हे त्याला सोडून द्यावं लागणार होतं, वैभव. हां, आता हनुमानाची नजर, त्याला रावण दिसलेला आहे, आता त्याची नजर सीतामाईला शोधायला लागलेली आहे. हां, त्याने अनेक स्त्रिया बघितल्या. स्त्रिया बघता बघता त्याच्या मनात एकदा विचार आला मात्र, कारण तो अतिशय पवित्र मनाचा होता, की आपण असं स्त्रियांकडे पाहत काय चाललेलो आहे. त्या झोपलेल्या आहेत, त्या म्हणजे बेशुद्ध अवस्थेत आहेत आणि आपण पाहतोय त्यांच्याकडे. पण त्याने पक्का निर्धार केला, कदाचित हा विचार जो आहे तो मला सीतेच्या शोधापासून दूर नेतोय का काय. त्याला स्वतःचाच राग आला आणि त्याने विचार केला की मी कोणत्या मोहिमेवर आहे, सीतामाईला शोधण्याच्या भूमिकेवर आहे ना मी. मग मला सीतामाई ही एक स्त्री आहे, मला स्त्रियांमध्ये बारकाईने पाहिलं पाहिजे की सीतामाई कोण असू शकते. आणि हा विचार त्यांनी मनात पक्का केला. म्हणजे बघा, अतिशय त्याच्या पवित्र मनाचं हे प्रतीक आहे की तो कोणतेही विचार, आणि त्यांनी स्वतःच्या मनाशी निर्णय पक्का केला की कोणतंही कर्म असेल, कर्म करण्यामागे तुमचा हेतू जर उदात्त असेल तर ते कर्म कोणतंही केलं आणि मनाला जर कोणताही डाग चिकटत नसेल तर काही हरकत नाही आहे ते कर्म करायला. असा निर्णय पक्का करून त्यांनी पुन्हा त्याची सीतेची मोहीम चालू ठेवली. अतिशय सुंदर रत्नजडित पलंगावरती रावणाच्या शयनगृहामध्ये एक सुंदर स्त्री झोपलेली होती. एवढे अलंकारांनी विभूषित अतिशय सुंदर स्त्री होती. अतिशय अलंकार म्हणजे सोन्या रत्नांनी ती जखडलेली होती. इतके अलंकार तिने घातलेले होते. रूप लावण्य बघाल तर काही विचारूच नका. आणि हनुमानाने विचार केला, सीतामाई ही आहे का इतकी सुंदर दिसणारी. आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की सीतामाई श्रीरामांशिवाय कधीच इतके दागदागिने घालून, इतक्या मोकळ्या मनाने, इतकी सुंदर सुखनिद्रा घेऊ शकत नाही.
ती सीतामाई नाही. असं त्यांनी मनाशी विचार केला. ती दागदागिने घालू शकणार नाही. श्रीरामांच्या विरहाने ती इतकी सुखात झोपू शकत नाही. म्हणून तो आता पुढे निघालाय. अनेक महाल, अनेक राजवाडे, कुंभकर्ण काय, विभीषण काय, अतिशय छोटं रूप घेतलेलं आहे. कोणत्याही खिडकीतून, कोणत्याही दाराच्या फटीतून तो आत जाऊ शकतोय. आणि सगळं 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 पालथं घातलं. हां, नंतर त्यांनी काय केलं, नंतर तो पुढे गेला आणि काही वेळात त्याच्या लक्षात आलं की सीतामाई कुठेही नाही आहे, कुठेही नाही आहे. आणि ती आता म्हणजे काय, तिला कुठे शोधायचं हे शक्य नाही आहे. कदाचित त्याला वाटलं, म्हणजे तो वेगवेगळे विचार करत होता की रावणाच्या महालामध्ये म्हणजे रावण ज्या खोलीमध्ये, ज्या हॉलमध्ये जिथे झोपलेला आहे तिथे सीतामाई शक्य नाही प्रवेश सुद्धा करणं. तिला तिची अत्यंत पातिव्रत्याची पवित्रता आहे. आणि म्हणून तो आता निघाला. पण काय झालं माहिती का, एवढा मोठा समुद्र पार करून एवढं सगळं, आणि लंकेत प्रवेश कठीण होता, एवढं सगळं करून तो आला, एवढे राजवाडे पालथे घातले. अरे आता कुठे शोधायचं, कुठे शोधायचं. तो अतिशय निराश अवस्थेला आलाय. कोपरा बघून झालाय. राजवाडा तपासलाय. प्रत्येक रस्ता निरखून झालाय. हां, आणि एक एक रावणाचं गुप्त ठिकाण शोधून काढलंय. तरी सुद्धा या सीतामाईचा शोध लागत नाही. हनुमानाच्या बुद्धीचा अगदी खरं म्हणजे कस लागला, कस. तरी सुद्धा त्याला सीतामाईचा रस्ता सापडत नव्हता. त्याचं मन आता विचलित व्हायला लागलं. अनेक विचार मनामध्ये यायला लागले की काय करावं, जीव द्यावा की काय, कोणत्या मोहिमेवर आपण निघालो आहे. नंतर त्याच्या मनात विचार आला, अरे मी जीव दिला तर सीतेचं भलं होणार आहे का. दुसरं म्हणजे मला जर सीता सापडलीच नाही तर एवढी मोठी वानर सेना मोठ्या आशेने त्या समुद्र किनाऱ्यावर माझी वाट बघतेय की मी विजय मिळवून नक्की येणार. आणि ती वानर सेना काय करेल, ती जीव देईल. कुणी कोणाचं राहणार नाही. त्या वानर सेनेची सगळी कुटुंब बिना पुरुषांमुळे नष्ट होतील. एवढंच काय, सुग्रीवाचाही माझ्यावर विश्वास आहे. श्रीरामांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो नाही म्हणून सुग्रीव सुद्धा कदाचित जीव देईल. मग त्याला हे राज्य मिळालंय किष्किंधेचं, त्याचा उपयोग काय, त्याला उपभोग. आणि मी इतका म्हणजे शक्तिहीन आहे का. आणि श्रीरामांचे इतके महिने गेले आहेत, इतका सीतेचा विरह त्यांनी सहन केलेला आहे. महिने ते विरह सहन करतात. त्यांची काय अवस्था होईल. आयुष्यात सगळंच त्यांच्या जीवनातलं सगळं विस्कटून जाईल. नाही, मला सीतेचा शोध घेतला पाहिजे. माझ्या एकट्याच्या जीव गमावण्यामुळे काय काय होणार आहे असं तो विचार करायला लागला. आणि परत त्यांनी पुढचं पाऊल उचललं. हां, एका अंधाऱ्या कोपऱ्यात असाच तो विचार करत बसलेला आहे, कारण तो रात्रीचा गेलेला आहे तिथे. हां, हे सगळे विचार झाल्यानंतर त्याला जरा एका मर्यादेपर्यंत ही काळजी वाटली. पण तरीसुद्धा हे सगळे सीतेच्या शोधाचे मार्ग बंद झाले म्हणून त्याला इतकं नैराश्य प्राप्त झालं होतं. हां, मग आता काय झालं की त्याला एक असा तो बसलेला असताना त्यांनी श्रीरामाचा आता जप चालू केलेला आहे. काय करू मी, तो 5 मिनिटं अशा अंधारात बसून राहिला जिथे तो कोणालाही दिसणार नाही. आणि त्याने श्रीरामाचा जप चालू केला की श्रीरामा, मला तुम्हीच मार्ग दाखवा, माझी शक्ती पुरेशी नाही आहे. आणि तेवढ्यात काय झालं, ढगाळ लपलेला चंद्र समोर आला. हनुमानाला वाटलं की हा माझ्यासाठी उत्तम संकेत आहे. उत्तम संकेत आहे. इतक्या अंधाऱ्या रात्री थोडा वेळ काही चंद्र दिसला नाही आणि आता चंद्र दिसला.
हळूच ढगामागून तो झेपावला आणि त्यांनी जणू काही त्यांनी बघितलं की रामनामाचा जप कोण करतंय. आणि मग त्या चंद्रकिरणांमुळे हनुमानाला उत्कंठा लागली. त्याला त्या चंद्रकिरणांच्या प्रकाशामध्ये एका दरीमध्ये एक वेगळंच असं जग सापडलं. त्याची नजर त्या दरीमध्ये गेली आणि एक वेगळंच जग, म्हणजे त्या लंकेमध्ये दर्या काय आणि काय काय, जिथे कधी कोणालाही काहीही शंका येणार नाही. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळे हे विचार डोळ्यासमोर येतील. अशोक वन किंवा अशोक वाटिका ही कुठे आहे तर म्हणे एका खोल दरीत. आणि ती दरी म्हणजे कशी आहे माहितीये का? जंगल आहे, तिथे झाडी झुड आहेत नाही का, अशोकाची झाड आहेत आणि बाकीचं जंगल आहे. तर त्याच्यातून जो धुरळा उडत असतो, धुरळा, त्या धुरळ्याने सगळं चमकून निघतं. सोन्याची धूळ आहे लंकेत. धूळ सुद्धा म्हणजे माती जी आहे ना लंकेत, ती धूळ सुद्धा सोन्याची आहे. सोन्याचा धुरळा उडताना त्याला त्या दरीतनं दिसला. आणि ह्या लंकेचाच एक भाग आहे, मी अजूनपर्यंत बघितलेलंच नाही. आणि त्यांनी तो तिकडे गेला, त्याला हे ठिकाण पाहायचं राहून गेलं होतं. आणि मग त्याने ठरवलं आता तिथे जायचं. सगळ्यात सुंदर भाग लंकेतला बरं का. आणि नक्कीच रावणाने इथे ठेवलं असेल सीतेला. आणि मोठ्या आशेने आणि मोठ्या उत्साहाने तो आता धावत सुटला आहे. हां, आणि मग त्याला आता मार्ग सापडतोय. आज सोन्याचा धुरळा बघून त्याला आश्चर्य वाटलंय. धुळीमधून चमकणारा लखलखाट सोनेरी प्रकाश. आणि त्याला चटकन आठवण झाली. प्रभू रामचंद्रांनी हे बोलता बोलता सांगितलं होतं, लंका इतकी सुंदर आहे, लंका सोन्याची आहे. म्हणजे काय, बाकीचं सगळं खांब भिंती हे ते तुला सोन्याचं दिसेल, अरे तिथे उडणारी धूळ सुद्धा सोन्याची धूळ आहे. हे श्रीरामांच्या बोलण्याचं त्याला आठवलं. आणि म्हणजे त्याला आता समजलं की तिथे एका अशोक वृक्षाखाली एक स्त्री बसलेली होती. आणि मग त्याच्या लक्षात आलं, महिनोन महिने उपास करणारी आणि उपासांनी अतिशय कृश झालेली एक मलिन वस्त्र अंगावर, जिचा चेहरा अश्रुधारांनी भिजलेला आहे. आणि तिच्या चेहऱ्यावर तर पावित्र्याची परिसीमा होती. त्याच्यामुळे हनुमानाला खात्री पटली की आता नक्की हीच सीता आहे. आणि ही एवढी निरागस स्त्री, आणि हिच्या भोवती कोणी एका डोळ्याच्या तर कोणी एका कानाच्या, कोणी अर्धवट नाक कापलेल्या अशा राक्षसीने तिच्या भोवती होत्या. काय आहे माहिती का, रावणाने आपल्या बंदीखान्यामध्ये जर कोणी ऐकत नसेल तर त्याचे अवयव तोडायचे, अशा त्या राक्षसीनी आहेत. त्याच्या एका हुकुमात सगळं ऐकलं पाहिजे, काहीही त्याच्या पुढे चालत नाही. मग त्याला कळलं या जवळजवळ 700 राक्षसीनी आहेत, 700. यांच्या घोळक्यात ही बसली आहे. आणि सतत रावणाला शरण जावं यासाठी त्यांची ही अवस्था केलेली आहे राक्षसिणींची. आणि त्यांना तिच्या भोवती ठेवलेलं आहे सीतेला. तिन्ही भयानी भीतीनी रावणाला शरण जावं म्हणून. पण तिच्या ठाई अफाट जिद्द होती. आणि सततचे जे अत्याचार आहेत, सतत अत्याचार होत आहेत, त्याच्यामुळे आता हनुमानाला अत्यंत तिची दया आली की ती कोलमडेल का काय, मनाने खचला नाही पाहिजे माणूस. ती कितीही जरी पातिव्रत्य असलं आणि कितीही जिद्दीची असली तरी मनुष्य तो मनुष्य, त्याला मर्यादा आहेत. राक्षसांनी एवढं हे नाही आहे त्याला. तर त्याला अतिशय कळवळा आला की मी किती लवकरात लवकर तिच्या पुढे पोहोचू शकतो. पण काय आहे गंमत, तिथे ते रावणाचं इतकं भयानक वातावरण आहे की त्या वातावरणामध्ये समजा हा जाऊन लगेच सीतेसमोर दाखल झाला तर काय आहे, तिला वाटेल की रावणाने पाठवलंय. एक तर ती
शंका निर्माण करेल, हां, की तू रामांचा सेवक नाहीस. दुसरं म्हणजे ती आरडाओरडा करेल घाबरून, झालं मग सगळंच फसलं, म्हणजे सगळे धावत येतील, मग काही नाही, ती राहणार नाही आणि हनुमानही राहणार नाही. त्याच्यामुळे त्याला असं वाटत होतं की आपला बेत फसू नये. म्हणजे जरी सीतेची एवढी ओढ लागली होती की ती कोलमडून जाऊ नये, मनाने खचू नये, म्हणून तिच्याकडे आपण लवकरात लवकर पोहोचावं ही जरी ओढ लागली होती, तरी त्याला अतिशय पद्धतशीरपणे तिच्याकडे जाणं भाग होतं. आता तो अशोक वाटिकेत पोहोचलेला आहे आणि त्याने काय केलंय, एक अशी जागा निवडली आहे. आधी तो एका वृक्षाच्या मागे उभा राहिला आणि नंतर इथं राहणं योग्य नाही, वृक्षाच्या मागे जमिनीवर नको, म्हणून तो अशोक वृक्षावर सीतेजवळ असलेला, सीता ज्या वृक्षाखाली बसली आहे तिथेच तो वरती पण जरा बाजूला तिला दिसेल असा तो जाऊन बसलेला आहे. अतिशय सूक्ष्म रूप आहे, तिला दिसणं शक्य नाही आणि कोणालाही दिसू नये हीच अपेक्षा होती. त्याच्यानंतर आता काय झालं, थोड्याच वेळात सकाळ झाली. थोड्याच वेळात सकाळ झाली म्हणजे हनुमान रात्रीचा आलेला आहे, पण पहाट झालेली आहे. अशोक वनात पोहोचेपर्यंत, अशोक वाटिकेत येईपर्यंत पहाट झालेली आहे. त्याच्यामुळे आता काय झालं, दिवस जसजसा उजाडायला लागला तसतसं काय झालं, दिवस उजाडायला लागल्यानंतर सगळे ढोल वाजायला लागले. का तर तिथे रावण येणार आहे. डोळे उघडले की तो सीतेकडेच यायचा आणि अतिशय थाटामाटात अशा अनेक अशा थाळ्या, मोठमोठाल्या थाळ्या झाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय काय सुंदर सुंदर पदार्थ, तोंडाला पाणी सुटेल असे सुंदर सुंदर हिरे रत्न असलेल्या वस्तू, सोन्याच्या वस्तू, आणि हे सगळं घेऊन, लवाजमा घेऊन रावण आला आता सीतेकडे की या सगळ्या, हे सीते तू या सगळ्या सुंदर भेटवस्तूंचा स्वीकार कर. रावण म्हणतोय सीतेला, जगात कोणीही तुला इतक्या मौल्यवान वस्तू भेट देऊ शकणार नाहीये, तुझं नशीब इतकं थोर आहे आणि तुझ्या जिभेला अतिशय चव येईल, इतके दिवस तू खाल्लेलं नाहीस, तर हे पदार्थही मी घेऊन आलो आहे तुझ्यासाठी, तुझी मी खूप काळजी घेतोय. आता माझी एकच विनंती आहे, मला तुझा स्वामी म्हणून माझा तू स्वीकार कर. त्या भटक्या रामाला विसरून जा तू आता, नको त्याचा एवढा विचार करूस. आणि त्या रामाकडे तुला काही देण्यासारखं आहे का, तो वनात राहतो ना, तुला तर हे मुख्य म्हणजे माहितीच आहे. आणि तर राम, तुला एक लक्षात ठेव, तुला जरी काही गॅरंटी असेल तरी सुद्धा तो राम तुला कधीही भेटू शकणार नाही, कारण नुसतं या लंकेत सुद्धा येण्याची त्याची प्राज्ञा नाही आहे, कोणी इथे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे तू आपली मला शरण ये आणि या सगळ्या सुख तुझ्या पायाशी लोळतात त्यांचा तू उपभोग घे. हां, तुझं हे सुंदर तारुण्य कशाला तू वाया जाऊ देतेस, नाही का. एकाच वेळेला तो तिला म्हणजे विनम्र भाव दाखवत होता, पण माहिती आहे ना त्याची क्रूरता, जणू काही ती आज्ञाच होती. आणि सीता मात्र म्हणजे अजिबात घाबरलेली, रडणारी अशी स्त्री नव्हती. आता एवढं सहन करून करून तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा परखडपणा, राग होता तिच्या डोळ्यात. हे हनुमानाला पाहून इतकं कौतुक वाटलं की असंच पाहिजे, स्त्रीनी वेळ आल्यावर रडून काय करणार आहे. रावण समोर आला की सीता अतिशय परखड असायची, तिच्या चेहऱ्यावर एक जिद्दीची झलक होती, उमेद होती तिला, आणि तिचं अतिशय हनुमानाला कौतुक वाटलं. नंतर काय झालं, त्याच्या पुढे तिने एकदम उंच आवाजात रावणाला विचारलं, रावणाला सांगितलं हां की तू तुझ्या शुल्लक ज्या भेटी आहेत त्या परत घेऊन जा, त्याचं मला तू हे दाखवू नकोस, मोह दाखवू नकोस, आमिष दाखवू नकोस. तर प्रभू श्री रामचंद्रांनी मला जिंकून घेतलंय, त्यामुळे
जसा सूर्यापासून सूर्याचं तेज वेगळं करता येत नाही, तशी सीता श्रीरामांपासून कधीही वेगळी होणार नाही. हे लक्षात ठेव. इतके महिने झाले मला सतत छळलंयस तू, सतत छळतोयस, तरी सुद्धा मी प्रेमळ मनाने तुला एक संधी देते. अजूनही तू मला श्रीरामांना अर्पण कर, श्रीरामांना मला देऊन टाक. आणि मी तुला एक खात्री देते की श्रीराम तुझ्यावर दया करतील. ते तुझ्याशी युद्ध करणार नाहीत, कारण त्यांच्या युद्धाला तू घाबरतोस, म्हणून तू मला पळवून आणलीस. तू मला युद्ध करून जिंकून आणली असतीस तर मी श्रीरामांजवळ गेले नसते. पण लक्षात ठेव, तू मला पळवून आणली आहेस आणि तू घाबरला श्रीरामांना. पण काही नाही, मी तुला चांगल्या भावनेने माफ करीन. ती इथे अशोक वाटिकेत एवढ्या राक्षसीने आहेत, तिचं संरक्षण करणारं कोणीही नाही आहे. आणि तिची हिंमत पहा, ती रावणाला हे सांगते अजूनही, म्हणजे एवढा छळ 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 करतोयस तू, तरी सुद्धा मी तुझ्यावर दया करायला तयार आहे. तू फक्त श्रीरामांना सांग की मी आता केली चूक, पण मी आता सीता तुम्हाला परत करतोय. आणि मी श्रीरामांना सांगीन तुझ्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही. तुला जर तुझं एवढं प्रेम असलेली तुझी लंका तुला हवी असेल, एवढं तुझ्याकडे वैभव आहे, तू तुझ्या लंकेसह सुखात राहा, तरी सुद्धा तू विचार कर परत काय करायचं आहे. मी तुला स्वतः वाचवीन. पण रावणाला एका स्त्रीने आपल्याला वाचवावं, बस संतापाला त्याला. तर संतापला, उलट्या हाताने आणलेल्या सगळ्या थाळ्या त्यांनी भिरकवून दिल्या तिथे. हां, असा मोठा आवाज निर्माण झाला. सगळे राक्षस भीतीने लटपटायला लागले आणि एकदम तो निघून गेलाय तिथनं. तेवढ्याच सगळ्या राक्षसींनी कुजबुजायला लागल्या, एवढा तो रावण त्रास देतो, हिची हिंमत बघा, ही काय ढळत नाही त्याला, अजिबात त्याला मानत नाही. हां, अजून ती शरण आली नाही. तिला त्यांनी जाता जाता सांगितलं अजून 1 महिना देतोय, बघ काय करायचं ते, नाहीतर तुम्हाला जर वश झाली नाहीस तर तुझे तुकडे करीन आणि ते मी खाऊन टाकीन. तरी सुद्धा तिला काही नाही. हां, अशी कुजबूज चालली आहे. आणि मग आता मारुतीला प्रश्नच पडलाय की कसं काय एकदम जायचं. परंतु त्याने पुन्हा संध्याकाळ व्हायची वाट पाहिली हा सगळा प्रसंग संपल्यानंतर. आणि अंधुक म्हणजे सूर्यास्त झाला आहे. आता सूर्यास्त झाला आणि हनुमानाच्या मनाने पेट घेतलेलं आहे की काय करायचं, आता काय करायचं. हां, त्यांनी मोहीम आखलेली आहे. आणि त्यांनी पुन्हा हाच विचार केला की एकदम हिच्या पुढे जाऊन, म्हणजे त्याला असं वाटत होतं एकदम तिच्या पुढे जावं आणि सगळं मोकळं करावं, तर एकदम जाऊन सुद्धा ती घाबरेल आणि सगळं आपलं काय होईल, सगळं पितळ उघडं पडेल, असं व्हायला नको. आता सीतामाई जिथे बसली आहे, हां, सूर्यास्त झाला, हळूहळू हनुमान विचार करतोय सगळ्या गोष्टींचा. आणि अतिशय दिवसभर थकलेल्या त्या राक्षसींनी, ते सगळे द्वारपाल, म्हणजे त्यांना खूप उलाढाल तिथे करावी लागते, थकून जातात त्या. हां, आणि त्याच्यामुळे काय आहे की सगळे आता थकलेले. सूर्यास्त झाला ना की जंगलातलं जीवन जवळजवळ समाप्तच होतं. तेथे काय म्हणजे शहरासारखे खूप लाईट आहेत आणि अमुक आहे तमुक आहे असं काही नसतं. सगळं जीवन समाप्त होतं. सकाळी ते पहाट होताच उठत असतील, परंतु संध्याकाळी सूर्यास्त झाला की हळूहळू सगळ्यांचे डोळे मिटायला लागतात. आणि हळूहळू सगळ्या राक्षसींनी आता पेंगायला लागल्या आहेत. आता गर्द अंधार झालेला आहे. त्याच्यानंतर द्वारपालसुद्धा आता पेंगायला लागलेले आहेत. आणि काय झालं की कसली तरी फसफस ऐकू आली हनुमानाला. तर सीतामाई आता उठून बसलेली आहे की इतका हा घाणेरडा बोलतो सारखा रावण, मला आता जिवंतपणे हे ऐकणं शक्य नाही. श्रीराम जिवंत असताना श्रीराम तुला काय देणारे वगैरे हे तिला सहन होत नव्हतं. तर तिने झाडाच्या बुंध्याला आपले केस असे बांधलेत, ती गळफास घ्यायच्या ती तयारीत आहे. हनुमानाला एक युक्ती सुचली आहे
कारण त्याच्या मनात सतत रामनामाचं जप चालू आहे की आता श्रीराम प्रभू मी आता काय करू, सतत तो विचारतोय. अंतरंगात श्रीरामांनी त्याला दर्शन दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे तू आता श्रीरामांचं गुणगान कर. त्याने म्हणजे त्याचा आवाज अतिशय मधुर आहे आणि मनानेच त्यांनी ते गुण गायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या जन्मापासून ते सीता अपहरणापर्यंत तो हळूहळू गाऊ लागला आहे. हळूहळू सीतेचा क्रोध आता शांत झालेला आहे आणि हे सगळं अगदी अतिशय मन लावून ती ऐकत होती. आता तुम्हाला मी मागेही एकदा रामायणात अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की हनुमानाची शक्ती त्याला काय म्हणतात, त्याला अष्टसिद्धी त्याला प्राप्त होत्या. जन्मतः जो आपण सूर्याजवळ जाऊही शकत नाही, आपण पृथ्वीवर असताना सूर्याचा ताप सहन करू शकत नाही. जन्मतः जो सूर्याला गिळतो त्याची शक्ती काय आहे तुम्हाला माहिती. त्याला अष्टसिद्धी प्राप्त आहेत. त्याच्यामुळे हनुमान गातोय पण कुणालाही ऐकू येत नाहीये, फक्त सीतेला ऐकू येते. अतिशय मधुर शब्दात तो गातोय, मधुर आवाजात तो गातोय आणि सीतेला मात्र ते छानपैकी ऐकू येते. पण आजूबाजूचे सगळेजण आता झोपलेले आहेत, गाढ झोपेत आहेत सगळे. आणि तिने हळूहळू ते बुंध्याला बांधलेली केसांची हे हळूहळू सैल केली आणि ते तिने सोडवला तो फास आणि ती आता नीट लक्ष देऊन झाडाला टेकून पुन्हा बसली आहे आणि ऐकते आहे. तर ते सगळं ऐकता सीता अपहरण आणि श्रीरामांच्या डोळ्यातले अश्रू, श्रीराम सीतेच्या शोधासाठी किती प्रयत्न करतात, कसं त्यांनी वेलींना विचार माझी सीता कुठे पाहिली आहे का, वृक्षांना विचार माझी सीता कुठे पाहिली आहे का, पक्ष्यांना विचार माझी सीता कुठे पाहिली आहे का. आणि त्यामुळे सीतेच्या डोळ्यातनं आता घळघळ अश्रू व्हायला लागलेले आहेत. ती पूर्णपणे आता त्या विचारात निघून गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं, तो हळूच ती आता झाडाच्या फांदीला टेकून बसलेली आहे. अजून आपल्याला ऐकायला मिळावं आणि हनुमानाच्या आवाजामध्ये तिला आपुलकी वाटत होती. मग काय झालं, सीतामाई आता अतिशय शांत झालेली आहे. तिने तो फास सुद्धा अतिशय सैल करून टाकलेला आहे आणि तिच्या मनात ना तो आता विचार पूर्ण निघून गेलेला आहे. तिला आता खात्री पटली की हा कोणीतरी एक रामाचा सेवक इथे आलेला आहे. ती खूप शांत झाली होती. संपूर्ण अनोळखी व्यक्ती. आता हनुमान झाडावरून उतरून खाली आलेला आहे. परत ही दुसरी सिद्धी आहे त्याची. तो सीतेजवळ आलाय, तो फक्त सीतेलाच दिसतोय, कुणालाही तो दिसू शकत नाही की त्यांचं बोलणं सुद्धा कुणालाही ऐकू येऊ शकत नाही. मग तिने विचार केला की या व्यक्तीचे रामांशी अतिशय जवळचे संबंध आहेत, अतिशय निकटचे संबंध आहेत असं तिला पटलं. पण हा खरंच श्रीरामचंद्रांचा दूत आहे का हे तपासण्यासाठी तिने त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तिने विचारलं, श्रीरामांचे गुणगान कर तू, ते कसे दिसतात, काय आहेत, कसे आहेत. इतकं सुंदर वर्णन केलं आहे. त्यांचे हात पाय असे लांब आहेत, त्यांची अंगकांती लालसर आहे, डोळ्यात एवढा तेज आहे, तीनही जगांचे ते स्वामी आहेत. इतकं सुंदर वर्णन केलं. सगळे लांब अवयव आणि त्यांच्या शरीराचे तर 10 भाग, डोळे, तोंड, जीभ, ओठ हे सगळे काय कमळासारखे आहेत, अगदी कमळासारखे. आणि मग आता आणखीन म्हणजे आता सीतामाईच्या चेहऱ्यावर दिसायला लागलाय की तिचा विश्वास पटतो आहे की हा खरोखरीच श्रीरामाचा दूत आहे. आणि आणखीन त्याच्या डोक्यात विचारांची धाव झालेली आहे की आता आणखीन हिला काय दाखवू. खात्री पटली पाहिजे या क्षणी हिची की मी श्रीरामांकडून आलो आहे, म्हणजे हिची अगतिकता थांबेल आणि तिचा जीव वाचेल. म्हणून आता मारुतीने काय केलं आहे, हनुमानाने काय केलं आहे, तर हनुमानाने आता तिला
श्रीरामांनी दिलेली अंगठी दाखवली आहे. ती अंगठी तिने पाहिली, एवढी माझ्या नाजूक बोटातली अंगठी, माझ्या बोटातली, म्हणजे ती सीतेचीच अंगठी होती. सीतेचीच ती अंगठी श्रीरामांनी आपल्या बोटांमध्ये घालून इतके वर्ष जपली. त्याच्यासाठी त्यांनी स्वतःचं बोटसुद्धा नाजूक केलं असेल. अनेक आठवणी तिला आल्या. आणि मग काय झालं तर ती त्याच्यामध्ये तिच्या डोळ्यातनं घळघळ धारा वाहू लागल्या. अतिशय तिला आठवणी आल्या. आणि आत्तापर्यंत हा श्रीरामांबद्दल झालेला दुरावा तिला आता अगदी श्रीराम आपल्या खूप जवळ आहेत असं वाटायला लागलं. आणि प्रत्यक्षात तर ते नाही आहेत ह्याच्यामुळे तिला मध्ये मध्ये वाईटही वाटत होतं. खूप रडत होती, मध्येच हसतही होती, आनंदही होत होता. अतिशय कृतज्ञतेने अधूनमधून हनुमानाकडे पाहत होती. आणि हनुमानाला अतिशय आनंद झाला की आता तिची खात्री पटली. त्याला म्हणजे तिच्या हातामध्ये ही अंगठी ठेवणं भागच होतं. आणि मग सीतामाईला घेऊन त्यांनी प्रभू रामचंद्रांकडे जायचं निश्चित केलं. तो म्हणाला, कृपया माझ्याबरोबर चल, म्हणजे बाकीचं सगळं टळेल. तू आता माझ्या अतिशय जवळ आहे आणि तू आता कोणालाही दिसणार नाही आहेस. माझ्याबरोबर आलीस की मी पण कोणालाही दिसणार नाही आहे. रामांकडे तुला एका दिवसात घेऊन जातो. सगळी दुःख क्षणार्धात संपतील. इथे झिजत किती दिवस राहणार तू. हनुमानाचे शब्द ऐकले. सीतेला आश्चर्य वाटलं आणि तिची ही प्रतिक्रिया पाहिली. जरा गोंधळ उडाला हनुमानाचा. एवढंच वानर आणि मला कसं नेणार असं सीतेला वाटलं. त्यांनी भव्य स्वरूप धारण केलं आणि तिला वंदन केलं की असं मोठंही रूप मला घेता येतं. आता सीता अतिशय आश्चर्यचकित झाली. तो परत छोटा झाला. मानवी आकारामध्ये तिच्या समोर तिच्या एवढा होऊन उभा राहिला आणि तिच्या निर्णयाशी तो वाट बघायला लागला. पण तिने अनेक गोष्टी त्याला सांगितल्या. तिचं समर्पक होती उत्तरं, कारण समर्पक होतं. हनुमानाने खरं म्हणजे तिचं हनुमानाचं मन जिंकलं. ती म्हणाली की त्याच्याबरोबर परत गेली तर जगाला तिचा पती सोडवण्यात अक्षम आहे. श्रीराम समर्थ नाही आहेत तिला सोडवण्यासाठी, म्हणून हनुमानाने तिला नेला. असं तिला नाव झालेलं नको होतं. आणि एका राक्षसाने तिला लंकेला आणलं आणि एका वानराने तिला श्रीरामांजवळ नेलं. हे नको आहे. पुढे कधीही असं वाईट विचार लोकांमध्ये पसरू नाहीत. वंशाचा तो अपमान आहे, संपूर्ण रघुवंशाचा. आणि म्हणून ती त्याच्याबरोबर गेली नाही. तिला सोडवण्यात तिच्या पतीचा, प्रभू श्री रामचंद्रांचा सहभाग तिला अत्यंत आवश्यक वाटत होता. अत्यंत प्रेमभराने ते तिने हनुमानाला समजावलंय. आणि तिने आता हनुमानाला फक्त एक जवळीकीने विचारलं. आता तो अतिशय जवळचा झाला होता तिच्या मनाचा. आणि तिने विचारलं की मी जेव्हा श्रीरामांजवळ नव्हते तेव्हा ते दिवस कसे काढत होते. अत्यंत प्रेमाच्या या गोष्टी आहेत म्हणून तिने विचारलं. तर तो म्हणाला, ते तुम्ही त्यांच्या श्रीरामांच्या दूर झाल्यापासून ते अतिशय कृश झाले आहेत, अतिशय काळजीत आहेत. आणि त्यांनी ही अंगठी जी पाठवली आहे ती त्यांच्या मनगटात बसते. ही तुमची अंगठी, इतके ते कृश झाले. हनुमान बोलायला हुशार आहे आणि विरहाच्या दुःखामध्ये अगदी म्हणजे आता त्याचं वर्णन त्याने इतकं छान केलं की सीतेला वाटायला लागलं आपण श्रीरामांशी अतिशय एकरूप आहोत. त्याच्यामुळे खरं सांगायचं म्हणजे काय माहिती का, हनुमान सीतेची परीक्षा घेत होता, सीता हनुमानाची परीक्षा घेत होती. हनुमान सीतेची म्हणजे काय, सीता हनुमानाची. तुम्हाला कळलं की श्रीरामांचं वर्णन कर बरं, हे कर बरं, आणि श्रीरामांचं माझ्यावर खरं प्रेम आहे का, मग माझा विरह झाल्यावर त्यांना काय वाटत होतं, ते कसे. मारुतींनी अतिशय सुंदर वर्णन केले.
पण हनुमान सीतेची परीक्षा कशी घेत होता माहिती आहे ना? सगळं तो निरीक्षण करत होता की वा हा रावण कसं बोलतो आहे, सीता काय उत्तर देते, सीता रडतेय, सीता अशी करते, पण सीतेच्या मनात खरंच रावणाबद्दल आकर्षण झालंय का एवढं वैभव पाहून? खरंच तिला श्रीरामांबद्दल वाटते का फक्त श्रीरामांनाच तिच्याबद्दल वाटते? अनेक गोष्टी आहेत. न बोलता हनुमान हुशार होता. हनुमान न बोलता मनामध्ये सगळे विचार करत होता आणि सीतेची परीक्षा घेत होता. खरी खुरी परीक्षा की जेवढी ही श्रीरामांना हवीशी वाटते तेवढी परत एकत्र भेट झाल्यावर काही उपयोग होणार आहे का? का ती लंकेत रमलेली आहे? आणि इकडे ती हनुमानाची ती परीक्षा का घेते? कारण इथे सगळंच हे आहे ना, म्हणजे विश्वास न ठेवण्यासारखं वातावरण लंकेत आहे. कुठून इकडून तिकडून रावणानेच याला पाठवलं असेल तर काय, कसा विश्वास ठेवणार ना? म्हणून ती पण परीक्षा घेते त्याची. पण दोघंही एकमेकांच्या परीक्षेत अगदी उत्तम उतरलेले आहेत. आज आपण इथे थांबूया. पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.